आज आपल्या सर्व शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो प्रश्न असा आहे की माझं सिलेक्शन होईल की नाही आणि होईल तर मुलाखती विना होणार आहे की मुलाखती सह होणार आहे. हा बरेचसे जे काही आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत यांच्या मनामध्ये एक महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे त्यांच्या समोर आणखी एक दुसरा प्रश्न निर्माण झालेला की आम्ही प्राधान्यक्रम आता कसे भरायचे, मुलाखती विना भरायचे की मुलाखती सह. तर मित्र, माझं तुम्हाला एकच उत्तर राहणार आहे, प्राधान्यक्रम तुम्हाला 100% भरायचे आहे. कुठलाही प्राधान्यक्रम आपल्याला सोडायचा नाही, ते मुलाखती विना असो की मुलाखती सह. तर आणखी एक प्राधान्यक्रम जेव्हा आपण भरतो, जे हे जे प्राधान्यक्रम ज्याला आपण प्रिफरन्स असं म्हणतो, जेव्हा आपल्याला हे भरायचे असतात आणि याला लॉक करायचं असते तेव्हा आपण याचा सखोल अभ्यास करायला पाहिजे. आणि त्या अभ्यासापैकीच आज आपल्याला मुलाखती विना ज्या काही जिल्हा परिषदच्या जागा निघलेल्या आहेत त्या जागांचा कट ऑफ पाहायचा. म्हणजेच आपण जर संबंधित प्रवर्गाच्या जागा निवडल्या आणि त्या प्रवर्गासाठी त्यांनी जो अर्ज केलेला आहे तो गट आपण जर त्याच्यामध्ये निवडला, त्याचं माध्यम त्याचे विषय जर निवडले, तर त्या जिल्हा परिषदचा आपल्याला कट ऑफ काढता येईल. आणि ती लिस्ट माझ्याकडे आज आलेली आहे पवित्र पोर्टलवर. ज्या काही व्हॅकन्सी झालेल्या आहेत झेडपीच्या, त्या व्हॅकन्सी आज आपण घेणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे. या व्हिडिओला स्किप करू नका. अत्यंत महत्वाची बातमी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायची आहे मित्र हो. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला याला लाईक करा, याला भरपूर शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण याच्यानंतर आपल्याला मुलाखतीसह ऑप्शन जे शिक्षक उमेदवार घेणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा व्हिडिओ बनवायचा आहे आणि हे व्हिडिओची मालिका आपली अशीच सुरू राहणार आहे. तर मी आता इथं एक तुमच्यासाठी स्क्रीन शेअर करतोय. बघा, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती रिक्त पदांचा अहवाल आहे. खालील अहवालात 10 जाहिरातीमधील गटानुसार, प्रवर्गानुसार, विषयानुसार आणि माध्यमानुसार शिक्षकांच्या रिक्त पदांचा एकत्रित व सविस्तर तपशील देण्यात आला आहे. आणि याच्यामध्ये दिलेला आहे नंदुरबार. नंदुरबार जिल्हा परिषद प्राथमिक आणि याचं जे माध्यम आहे ते आहे मराठी माध्यम आहे. म्हणजे ह्या ज्या जागा आहेत त्या झेडपी नंदुरबारच्या आहेत. मग मला तुम्हाला काय करायचं आहे की झेडपी नंदुरबारचा कट ऑफ काय राहणार आहे ते मी तुम्हाला आज काढून देणार आहे. आणि या कट ऑफचा वापर कुठं करायचा आहे तुम्हाला, तर प्राधान्यक्रम देण्यासाठी या कट ऑफचा वापर तुम्ही अवश्य करा. कारण काय, तर प्राधान्यक्रम देण्यासाठी आपल्याला सर्वांगीण अभ्यास करावा लागतो आणि या सर्वांगीण अभ्यासामधला एक जर महत्वाचा भाग असेल तर तो कट ऑफ आहे. आणि हा कट ऑफ काढण्यासाठी आपण जे इथं एस्टिमेटर बनवलेलं आहे, तुम्हाला इथं एस्टिमेटर दाखवतोय, हे एस्टिमेटर आहे. महाराष्ट्र शासन पवित्र पोर्टल व्यासपीठ शिक्षक भरती 2025 लाईव्ह कट ऑफ मीटर आहे. बघा, हा डेमो आहे आणि या डेमोचा उपयोग फक्त प्राधान्यक्रम कसे द्यायचे त्यासाठीच आहे. बाकी आपल्याला जो विश्वास ठेवायचा आहे तो पवित्र पोर्टलवरच ठेवायचा आहे. अचूक आणि म्हणजे जी काही निवड आहे ते निवड तुमची निवड पवित्र पोर्टलच शेवटी करणार आहे. हा एक डेमो आहे. या डेमोचा वापर आपण कट ऑफचा वापर आपण प्राधान्यक्रम देण्यासाठी करू शकता. या व्यतिरिक्त याचा दुसरा कुठेही उपयोग होत नाही. मग आपल्याला हे जे एस्टिमेटर आहे हे आता अगोदर आपण थोडस समजून घेऊ. आपण याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे इन्व्हॉल्ड केलेले आहेत, म्हणजे त्यानंतर तुम्हाला ते मुद्दे समजल्यानंतर याची थोडीशी विश्वासार्हता आपल्या शिक्षक उमेदवारांना पटायला पाहिजे. हा याच्या मागचा माझा उद्देश आहे. नोंदणीकृत स्वप्रमाणित उमेदवार 1,70,178 याचा कट ऑफवर काहीच परिणाम होत नाही. हे संख्या फक्त आपण टाकलेली आहे. कट ऑफवर संख्या इथला होणार आहे. या प्रवर्गाची एकूण रिक्त पदे किती ते आपण टाकू. आपण काय करणार आहे, इथं प्रवर्ग निवडणार आहे. वेगवेगळ्या जिल्हा परिषद मध्ये वेगवेगळ्या प्रवर्गाच्या जागा आहेत. हे प्रवर्ग मी या ड्रॉपडाऊन मेनू मध्ये घेतलेले आहेत.
याच्यामधला मी ज्या प्रवर्गाच्या जागा आहेत तो प्रवर्ग इथं निवडेल, त्याच्या जागा किती व्हॅकंट आहेत त्या इथं मी नमूद करणार आहे. नंतर त्या जागा ज्या आहेत त्या कोणत्या गटाच्या आहेत ते सुद्धा आपल्याला इथं नमूद करायचं आहे. आता इथं आपण गट निवडणार आहे. यामध्ये गट दिलेला आहे मी 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10, 11 ते 12 एवढे गट आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आहे. त्यानंतर इथं मी त्याचं माध्यम निवडणार आहे की मराठी माध्यम आहे, इंग्रजी माध्यम आहे, उर्दू माध्यम आहे, हिंदी माध्यम आहे, कन्नड आहे, इतर कोणतं माध्यम आहे ते माध्यम आपल्याला इथं निवडायचं आहे. त्यानंतर इथं आपण म्हणजे विषय निवडणार आहे. जोपर्यंत आपण गट निवडणार नाही तोपर्यंत इथे विषय येणार नाही. आणि त्याच्यानंतर इथं आपण बघू किती जागा समांतर आरक्षणासाठी आहे, काय महिला समांतर आरक्षणाची आहे की दिव्यांगाची आहे की माजी सैनिकाची आहे, कुठली आहे ते आपल्याला इथं लिहावं लागेल. आणि त्या जिल्हा परिषद मध्ये जर समांतर आरक्षणाच्या जागा नसतीलच तर आपण असा क्रॉस मारून टाकू. या जिल्हा परिषद मध्ये समांतर आरक्षणाची एकही जागा नाही, त्यामुळे तो जो कट ऑफ आहे तो पूर्ण खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ निघणार आहे. आणि असा कट ऑफ आपल्याला पुढे इथं उमेदवारांसाठी लाईव्ह कट ऑफ मीटर येणार आहे. इथं सध्या इथं तुमच्यासाठी उपलब्ध असणारी अंतिम पदे किती पद तुमच्यासाठी उपलब्ध आहेत ते इथं येणार आहे. त्याच्यानंतर अंदाजित TAIT कट ऑफ स्कोअर काय राहणार आहे ते हे एस्टिमेटर तुम्हाला काढून दाखवणार आहे. हे कम्प्लीट मित्र डिजिटल आहे, यामध्ये मानवी हस्तक्षेपाला काही वाव नाही. आणि हे बनवण्यासाठी आपण या अगोदरच्या ज्या काही भरती झालेल्या आहेत त्याच्या कट ऑफचा आपण आधार घेतलेला आहे आणि त्यावरनं आपण हे बनवलेलं आहे. हे नियर अबाउट म्हणजे फक्त प्राधान्यक्रम देण्यापुरतं याची मर्यादा आहे. म्हणजे याच्यावरनं तुम्हाला जो मदत होणार आहे ते फक्त प्राधान्यक्रम देण्यासाठी होणार आहे. तर मी आता याचा वापर करून आपल्याला ZP नंदुरबार मध्ये किती जागा आहेत ते बघू आपण. बघा ZP नंदुरबार मध्ये 1 ते 4 किंवा 5 गटासाठी 46 जागा यांनी दिलेल्या आहेत. किती जागा आहेत? 46. त्याच्यानंतर 6 ते 8 गणित विषयाच्या 10 दिलेल्या आहेत. नंतर 6 ते 8 विज्ञान विषयाच्या 10 दिलेल्या आहेत. 6 ते 8 भाषा 8 दिलेल्या आहेत आणि पुन्हा 6 ते 8 भाषा मराठीच्या 10 जागा दिलेल्या आहेत. आणि यांनी सांगितलेलं आहे की प्रवर्गानुसार पदे तर सगळ्याच्या सगळ्या जागा ह्या खुल्या प्रवर्गासाठी आहेत. हे नंदुरबार जिल्हा परिषदची आकडेवारी पवित्र पोर्टलवर आलेली आकडेवारी आहे. ही काही अंदाजी आकडेवारी नाही. तर मग आता आपण काय करू, सर्व जागा खुल्या प्रवर्गासाठी आहे म्हणून आपल्याला प्रवर्ग हा खुला घ्यावा लागणार आहे. तर आपण इथं आपल्या लाईव्ह एस्टिमेटर मध्ये इथं जो प्रवर्ग आहे तो मला खुला प्रवर्ग घ्यायचा आहे. हा मी खुला प्रवर्ग घेतला, ओपन घेतलेला आहे. आता या प्रवर्गाची एकूण रिक्त पदे किती आहेत ते आता आपल्याला इथं टाकायचं आहे. मग अगोदर आपण बघू 1 ते 4 किंवा 1 ते 5 ऑल सब्जेक्ट साठी 46 पद आहेत. तर या 46 पदावरून नंदुरबार जिल्हा परिषद मध्ये 1 ते 4 किंवा 1 ते 5 गटाचा TAIT कट ऑफ काय राहणार आहे ते आपल्याला आता काढायचं आहे. आणि हा कट ऑफ होऊन मग आपले शिक्षक उमेदवार ठरवतील की मला प्राधान्यक्रम कसे द्यायचे. हा या मागचा सर्वात महत्वाचा उद्देश आहे. 46 जागा आहेत तर मी इथं 46 जागा इथं नमूद करतो आपल्या या एस्टिमेटर मध्ये. इथं आपल्याला 46 जागा टाकायच्या आहेत. इथं 46 ह्या जागा आपण इथं नमूद केलेल्या आहेत. पुढे आपला जो गट आहे हा गट त्यांनी सांगितलेला आहे तो गट आहे 1 ते 5 चा गट आहे. 1 ते 4 किंवा 1 ते 5. त्याचं माध्यम त्यांनी दिलेलं आहे मराठी माध्यमाचा गट आहे तो. पुन्हा एकदा बघून घ्या मराठी माध्यम आहे की नाही. हे पहा माध्यम मराठी दिलेलं आहे म्हणून आपण त्याला मराठी माध्यमाचा गटामध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर 1 ते 5 चा गट असल्यामुळे ऑल सब्जेक्ट येईल आणि नंदुरबार जिल्हा परिषद मध्ये समांतर आरक्षण नाही, त्याच्या जागा तिथं फुलफिल आहेत त्यामुळे समांतर आरक्षण नाही. मग आता ही समांतर आरक्षणाची पदं इथं नाही आहेत तर आता आपला कट ऑफ काय येणार आहे खाली ते आता बघूया आपण. 46 पद आहेत वर, आपण जे नमूद केलेल्या पदांची संख्या आहे ती 46 म्हणून एकूण पद आलेले आहेत इथं 46 आणि इथं क्लिक मारलं की आता आपला खाली कट ऑफ तयार होते. खाली आपला
अंदाजित TIT चा कट ऑफ 141 ते 153 गुणांमध्ये राहणार आहे. हे आपलं लाईव्ह एस्टिमेटर्स मी सांगत नाही, यानी मागचा डेटा जो आहे त्या डेटाचा वापर केलेला. आणि काय असते माहित आहे का, पुढे त्यांनी नोटशीट टाकलेली आहे की समांतर आरक्षणाची पदे नसल्यामुळे सर्व 100% पदे सर्वसाधारण जनरल मध्ये वर्ग झालेली आहेत. आता पुढलं घ्यायचंय आपल्याला, पुढचा कट ऑफ आता काढू आपण. पुढचा कट ऑफ आहे, याच्यामध्ये गट 6 ते 8 घ्यायचा आहे तुम्हाला आणि त्याचे पद बघू आपण काय आहेत. बघा, पुढचा ग्रॅज्युएट 6 ते 8 गणित विषयासाठी आहे, याचं माध्यम सुद्धा मराठी आहे आणि एकूण पद आहेत 10. तर याचा 6 ते 8 चा कट ऑफ गणितचा काय राहणार आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. एकूण पदाची संख्या मी आता हे बदलतो, इथं टाकतो मी 10 पद, इथं टाकले आपण 10, हे 10 एंटर केलेले आहेत पद. आणि इथं जो गट आहे तो आता 6 ते 8 चा गट आहे. मी आता 6 ते 8 चा गट घेतो. मराठी माध्यम आहे, विषय कोणता घ्यायचा आपल्याला, त्याचा गणित विषय घ्यायचा आहे. हा गणित आणि विज्ञान हा विषय घेऊ. समांतर आरक्षण तिथं नाही आहे, त्यामुळे 10चे 10 पद हे खुल्या प्रवर्गासाठी येणार आहेत. 10चे 10 पद खुल्या प्रवर्गासाठी आलेले आहेत. आता इथं आपण क्लिक मारलं की खाली आपला कट ऑफ तयार होते. तो कट ऑफ बघा काय आलेला, 143 ते 155. गणित विषयासाठी 143 ते 155 गुणांचा कट ऑफ नंदुरबार ZP मध्ये आलेला आहे. आणि पदांची संख्या कमी असल्यामुळे कट ऑफ हा केव्हाही मित्र हाय जात असतो, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पुढे चालू आपण. पुढला आपल्याला घ्यायचंय, कुठला विषय आणि कोणता दिलेला आहे तो बघू आपण याच्यामध्ये. त्यांनी पुढे असं दिलेलं आहे की ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8 विज्ञान. तर आपण असं करू, हे 10 आणि 10 20 करू आणि त्याचा कट ऑफ आता काढू, कारण आपण गणित टाकला नाही, गणित व विज्ञान घेतलेलं आहे. त्यामुळे इथले जे पद आहेत ते मी वाढवतो, याला 20 करून देतो, 20 करतोय, 10 आणि 10 20. आणि याचा कट ऑफ आता बघायचा आहे, खाली 20 पद येणार आहेत. 20 पद घेतले आपण. आणि आता आपल्याला याचं जे मीडियम आहे ते मराठी मीडियम घ्यायचं आहे. हे मराठी मीडियम घेतलेलं आहे. विषय घेतला आपण गणित आणि विज्ञान. आणि इथं जे आहे समांतर आरक्षण नाही आहे ते पण आपण घेतलेलं आहे. आणि इथं 20 पद आलेले आहेत. आता 20 पद असल्यामुळे कट ऑफ थोडा कमी होईल, ते बघू आपण, कारण पदांची संख्या दुप्पट झाली. आता कट ऑफ किती येते तर 139 ते 151 च्या दरम्यान कट ऑफ गणित आणि विज्ञानचा राहू शकतो. जिल्हा परिषद नंदुरबार मध्ये आपण हा आकडा मित्र हो काढलेला आहे. पुढे चालायचं आहे आपल्याला, पुढचा विषय घेऊ आपण. कुठला कुठला विषय आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. बघा, पुढला विषय आहे भाषा. इंग्रजी विषयाच्या 8 जागा आहेत आणि मराठी विषयाच्या 10 जागा आहेत. अशा 10 आणि 8 18 जागा आहेत. ह्या सुद्धा 6 ते 8 साठी आहेत. आणि इथं दिलेलं आहे खुल्ला म्हणजे ओपन प्रवर्गाच्या ह्या जागा आहेत. इंग्रजीच्या 8 आहेत आणि मराठीच्या 10 आहेत. तर आपल्या याच्यामध्ये आता 6 ते 8 चा अगोदर आपण विषय पाहू. इथे तो इंग्रजी जर वेगळा असेल तर आपण इंग्रजी वेगळा आहे आपल्याकडे, इंग्रजी घ्यायचं आहे. इंग्रजी विषयाच्या जागा 6 ते 8 साठी किती दिलेल्या आहेत, 8 दिलेल्या आहेत. इथं मला 8 जागा नमूद करायच्या आहेत. 8 जागा मी नमूद केलेल्या आहेत. आता 8 जागा नमूद केल्यानंतर समांतर आरक्षण नाहीये, खुल्ला प्रवर्ग आहे. आपल्या खाली 8च्या 8ही जागा जशाच्या तशाच येणार आहेत. इथं 8 जागा आलेल्या आहेत. आता याच्यावर जर क्लिक केलं की याचा कट ऑफ मित्र खाली येते. खाली कट ऑफ आला 150 ते 162. हा कट ऑफ येणार आहे, कारण इंग्रजी माध्यमाचे जे पद आहेत ते 8च पद आहेत. संख्या पदाची एकूण कमी असल्यामुळे या जिल्हा परिषद मध्ये नंदुरबारमध्ये कट ऑफ आहे. कुठलं घ्यायचं आहे आता, 6 ते 8 साठी मराठीचे पद आहेत. मराठी हा विषय आहे, म्हणजे मला इथं पद करायचे आहेत 10, कारण इथं 10 पद आलेले आहेत. आपण 10 पद टाकणार आहे इथं. त्यानंतर इथं जो विषय मला घ्यायचा आहे तो आता मराठी घ्यायचा आहे. हा मराठी विषय घेतला. 6 ते 8 चा गट आहे, खुल्ला प्रवर्ग आहे
आणि या जिल्हा परिषद मध्ये समांतर आरक्षण नाही, त्यामुळे इथं 10 पदं आलेले आहेत. आता याच्यावर आपण क्लिक मारला की काय होतं माहितीये का, खाली आपल्याला कट ऑफ मिळतो 149 ते 161. हा मराठी विषयाचा गट 6 ते 8 साठी नंदुरबार जिल्हा परिषद मध्ये कट ऑफ राहणार आहे. TIT चे गुण 149 ते 161च्या दरम्यानमधले जे काही उमेदवार आहेत त्यांचं सिलेक्शन इथं असं हे लाईव्ह एस्टिमेटर होता. पुढे चालायचं आपल्याला. पुढे आणखी नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये काय दिलेलं आहे ते बघू. आपण इथपर्यंत आलेलो म्हणजे 84 जागाचा आपण सध्या जो काही कट ऑफ आहे तो कट ऑफ बघितलेला आहे. आता पुढे जायचं. नंदुरबार जिल्हा परिषद प्राथमिकच्या जागा आहेत आणि माध्यम आता उर्दू माध्यमाच्या आहेत. उर्दू माध्यमामध्ये 1 ते 4 किंवा 5 साठी 13 जागा दाखवलेल्या आहेत. एकूण पदे आहेत बघा इथं. एकूण पदं किती आहेत? एकूण पदं 20 आहेत. आणि यांनी सांगितलं याच्यात की अनुसूचित जातीसाठी 1 पद आहे. अनुसूचित जातीसाठी 1 पद आहे. अनुसूचित जमातीसाठी 1 पद आहे. त्याच्यानंतर पेसासाठी 17 आहेत म्हणजे एसटी साठी, आणि इतर मागासवर्गीयांसाठी 1 पद आहे. आणि असे एकूण पद हे 20 पद आहेत. म्हणजे 20चं 20ही इथं रिझर्वेशन आहे उर्दू मध्ये. इथं खुल्या प्रवर्गासाठी एकही जागा नाही, हे इथं उल्लेखनीय आहे. तर आता आपल्याला 1 ते 4 साठी आता यांनी असं स्पष्ट याच्यामध्ये दिलेलं नाहीये की आम्ही 1 ते 4 ची जागा याच्यामधनं भरू की 6 ते 8 ची भरू. त्यांनी सरळ सरळ दिलेलं आहे की आम्ही असं असं रिझर्वेशन फॉलो करणार आहे. तर ते रॅन्डमली तुम्हाला जर त्याचे प्रिफरन्स आले तर त्या जागेचं रिझर्वेशन आहे असं तुम्ही गृहीत धरू शकता. तर आपण बघू आता. अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे आणि ते जर 1 ते 4 किंवा 1 ते 5 च्या याच्यात आले तर त्यासाठी 13 जागा त्यांनी दिलेल्या आहेत. हा त्यांचा 1 ते 4 ते 1 ते 5 चा आकडा आहे. मग अनुसूचित जाती 1 जागा दिलेली आहे त्यांनी. आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय याच्यामध्ये याचा कट ऑफ दाखवते ते आता बघूया. 1 जागा आहे आणि अनुसूचित जातीसाठी आहे. अनुसूचित जातीसाठी त्यांनी गट घेतलेला आहे 1 ते 5. माध्यम आहे उर्दू माध्यम. ऑल सब्जेक्ट येतील. इथं समांतर आरक्षण नाही म्हणून मी क्रॉस मारलेला आहे. 1 पद खाली आलेलं आहे आणि या एका पदाचा आता आपल्याला TIT जो हे काढायचा आहे कट ऑफ तो आलेला आहे 150 ते 162. किती आलेला आहे? 150 ते 162. पुढे आपल्याला घ्यायचं आहे पुढचा जो दिलेला आहे त्यांनी. पुढे दिलेला आहे अनुसूचित जमातीसाठी 1 आहे आणि अनुसूचित जमाती पेसासाठी 17 आहे. तर 17 आणि 18 असा आपण एसटीच्या प्रवर्गासाठी 18 जागा इथं आपण घेणार आहे. आणि काय कट ऑफ येते कारण अंदाजी आपण तो काढतोय आपले प्राधान्यक्रम देण्यासाठी. तर इथं आपण एसटी घेणार आहे आणि त्याच्यासाठी 18 जागा आहेत. उर्दू माध्यम आहे. 1 ते 5 साठी काढतोय आपण 140 ते 152 त्यांचा कट ऑफ येऊ शकतो. 140 ते 152. पुढे आपल्याला जायचं आहे. पुढचा जो प्रवर्ग आहे तो बघू आपण. पुढचा आहे त्यांनी दिलेला आहे इतर मागासवर्गीयांसाठी 1 जागा आहे. इतर मागासवर्गीयांसाठी 1 जागा आहे. तर आता या एका जागेचं आपल्याला काढावं लागेल. इथं घ्यावं लागेल ओबीसी प्रवर्ग घेणार आहे आपण. ओबीसी तर जागा त्यांनी 1च दिलेली आहे रिझर्वेशन मध्ये. याचा आता कट ऑफ काढायचा आहे आपल्याला. 1 पद आलेलं आहे. या 1 पदावर क्लिक केलं की खाली तुम्हाला याचा TIT कट ऑफ येते 150 ते 162. तर असा आपण आज नंदुरबार ZP साठी ज्या जागा उपलब्ध आहेत त्या जागांचा कट ऑफ काढलेला आहे. ZP कुठलं घेतलं आपण? नंदुरबार ZP साठी काढलेला आहे. पुढे चालायचं आहे. पुढे
जाहिरातीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक माध्यम मराठी ऑब्लिक इंग्रजी आहे धुळे. आता धुळ्याचं आपल्याला बघायचं आहे. इथं जे आहेत 210 जागा आहेत, 1 ते 4, 1 ते 5 साठी आणि 22 पुन्हा इंग्रजी माध्यम आहेत 22 जागा आहेत. आणि त्यांनी इथं रिझर्वेशन दिलेलं आहे 2/4 पेसासाठी 208 जागा आहेत तिथं. त्याच्यानंतर इतर मागासवर्गीयांसाठी 10 आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी 2 जागा इथं दिलेल्या आहेत. त्याच्यानुसार आता आपल्याला याचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ आपण काढणार आहे. अनुसूचित जातीसाठी 2 जागा आहेत धुळे जिल्हा परिषद. अनुसूचित जाती जाती याच्यासाठी 2 जागा दिलेल्या आहेत त्यांनी. आपण इथं 2 जागा घेणार आहे. त्याच्यानंतर यांचं जे माध्यम आहे 1 ते 5 ते मराठी आहे आणि इंग्रजी पण आहे. 2 माध्यम आहेत. अगोदर मराठी माध्यमाचा काढू आपण. ऑल सब्जेक्ट 2 पद आलेले आहेत. इथं क्लिक केल्यानंतर याचा कट ऑफ येणार आहे 153 ते 165. आता हाच कट ऑफ आपल्याला इंग्रजी माध्यमाचा कडून बघायचा आहे. तिथं आपण माध्यम चेंज करू, इंग्रजी माध्यम करू. या प्रवर्गाला 2च जागा आहेत. तिथं आपण जर क्लिक केलं तर खाली याचा कट ऑफ येईल 151 ते 163. असा त्याचा TAITचा स्कोअर दाखवते आहे धुळे जिल्हा परिषद. पुढे आपल्याला बघायचं आहे पुढला प्रवर्ग त्यांनी कोणता दिलेला आहे. तर अनुसूचित जमाती हे 4 आहेत आणि पुन्हा पेसा जो आहे 208. तर 208 आणि 4 म्हणजे 212चा आपण यांचा हे घेऊ आणि काय येते ते अंदाजे बघतोय आपण. पेसा 212. त्यानंतर इथं माध्यम अगोदर मराठी माध्यम घ्यायचंय आपल्याला. 1 ते 5 साठी ऑल सब्जेक्ट समांतर आरक्षण नाही आहे. 212 पद आलेले आहेत आणि यांचा कट ऑफ काय येते ते बघावं लागेल. 117 ते 129. TAITचा स्कोअर 117 ते 129 पुढे जिल्हा परिषद. पुढं आपण बघू. पुढे त्यांनी रिझर्वेशन दिलेलं आहे. विजा अ 6 जागा दिलेल्या आहेत. विजा अ 6 जागा आहेत. तर आपण इथं विजा अ साठी 6 जागा जर घेतल्या तर यांचा कट ऑफ काय येईल तो आपण बघूया. विजा अ यांच्यासाठी ज्या जागा आलेल्या आहेत रिझर्वेशन त्या 6 आलेल्या आहेत. 1 ते 5 मराठी घेतलेला आहे आपण माध्यम. ऑल सब्जेक्ट इथं 6 पद आलेले आहेत कारण समांतर आरक्षण नाही आहे. त्यामुळे यांचा कट ऑफ आहे 153 ते 165. 153 ते 165 आपलं एस्टिमेटर दाखवते मित्र. पुढे चालायचं आहे आपल्याला. पुढचा यांचा जो मीडियम आहे ते मीडियम एकदा आपण चेंज करू. याला इंग्रजी माध्यमाच्या पण जागा आहे तिथं. म्हणून इंग्रजी माध्यम जर असलं तर आता कट ऑफ काय बदलते ते आता आपल्याला बघावं लागणार आहे. इथं इंग्रजी माध्यम घ्यायचे आपल्याला. आता कट ऑफ काय चेंज होईल तर हे 6 पद आलेले आहेत. 148 ते 160 कट ऑफ बदललेला आहे. इंग्रजी माध्यम असेल तर कमी येतो 148 ते 160 आणि जागांची संख्या कमी असल्यामुळे कट ऑफ का जास्त राहते मित्र कारण त्याचं प्रमाणच आहे. पुढे आपल्याला बघायचं आहे पुढला प्रवर्ग घेऊ आपण. पुढला प्रवर्ग इथं कोणता दिलेला आहे याच्यामध्ये. तर पुढे असं दिसेल तुम्हाला इतर मागासवर्गीयांसाठी 10 जागा आहेत. इतर मागासवर्गीयांसाठी 10 जागा आहेत. आपल्याला 10 जागा इथं घ्यायच्या आहेत ओबीसी प्रवर्गाच्या. हा ओबीसी प्रवर्ग घेतला. यांच्यासाठी ज्या जागा दिलेल्या आहेत धुळेमध्ये जिल्हा परिषद 10 जागा दिलेल्या आहेत. आपण अगोदर मराठी माध्यमाचं घेऊया. मराठी माध्यम सिलेक्ट केलंय मी. आता मराठी माध्यमाचा कट ऑफ काय राहते ते आपल्याला बघायचं आहे. 10 पद आहेत. याच्यावर जर क्लिक केलं तर खाली कट ऑफ तयार होतो 152 ते 164. अंदाजित कट ऑफ काढलेला आहे. आता हाच कट ऑफ आपल्याला इंग्रजी माध्यमाचा काढायचा आहे. जे आपले शिक्षक उमेदवार
इंग्रजी माध्यमासाठी आहे पात्र आहेत त्यांच्यासाठी काढूया आपण. आता ही सिस्टीम काय दाखवते ते बघू आपण. पुन्हा 10 पदं आलेले आहेत आणि 10 पदं आल्यानंतर 146 ते 158 गुण EIT चे असायला पाहिजेत असा हे कट ऑफ दाखवते आपले. पुढे जायचे आपल्याला. धुळेसाठी खुल्या प्रवर्गासाठी 2 जागा आहेत. तर आपण आता खुल्या प्रवर्गासाठी ज्या 2 जागा आहेत त्या आपण इथं घेणार आहे. बघा इथं प्रवर्ग मला घ्यायचा आहे खुल्ला. आपण या ड्रॉपडाऊन मेनू मधून ओपन निवडायचं आहे. याच्यासाठी 2 जागा आलेल्या आहेत. आपण इथं 2 जागा घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं जे माध्यम मी अगोदर इंग्रजी माध्यम आहे इथं 2 जागा आलेल्या आहेत समांतर आरक्षण नसल्यामुळे. आणि याचा कटअप बघूया आपण काय येते. 151 ते 163. जागांची संख्या कमी असल्यामुळे कट ऑफ हाय जातो मित्र. आता हाच आपल्याला मराठी माध्यमासाठी बघू काय येते ते. मराठी माध्यम कारण जागांची संख्या तीच आहे फक्त आता माध्यम बदलते आहे. 2 जागा आहेत. आता इथं खाली कट ऑफ येतो 153 ते 165. 153 ते 165 हे बघितलेलं आहे आपण. धुळे जिल्हा परिषदचा काय कट ऑफ आला ते आपण बघितलेलं आहे. पुढची जिल्हा परिषद घेऊ आपण. पुढची जिल्हा परिषद आहे बघा जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यम आहे मराठी. 1 ते 4 साठी 126 जागा आहेत. आणि त्यानंतर 6 ते 8 साठी 83 जागा आहेत. त्यानंतर 6 ते 8 20 जागा आहेत. त्याच्यानंतर 11 आहेत. त्याच्यानंतर ग्रॅज्युएट पुन्हा 11 जागा आहेत. म्हणजे भाषा मराठी इंग्रजी हिंदी आणि 1 ते 4 किंवा 1 ते 5 याच्यासाठी 126 जागा आहेत. तर असं या नाही हे जे कॉम्बिनेशन दिलेलं आहे ते 251 जागा आहेत. मग आता या 251 जागांचं आपल्याला काय कट ऑफ राहणार आहे तो आपल्याला बघायचा आहे. या 251 पैकी आपले जे अनुसूचित जातीचे उमेदवार आहेत त्यांच्या वाट्यावर 79 जागा इथं दाखवते प्रवर्गानुसार पदेमध्ये. बघा तुम्ही किती जागा दाखवते 79. कोणती जिल्हा परिषद आहे जळगाव जिल्हा परिषद. तर आता अनुसूचित जाती 79 जागा. अनुसूचित जाती घ्यायच्या आहेत त्याला. त्याच्या जागा आहेत 79. आता इथं समांतर आरक्षणाने नमूद केलं नाही पण याच्यामध्ये समांतर आरक्षण असू शकते कारण जागांची संख्या भरपूर आहे. तसं जर पाहिलं तर समांतर आरक्षणाचा टेबल यांनी याच्यामध्ये द्यायला पाहिजे. खाली दिलेलं आहे का आपण बघू. दिलेला नाही कारण त्याच्यानंतर बुलढाणा येते. नाहीतर समांतर आरक्षण असलं तर समांतर आरक्षणाचा टेबल तिथं नमूद असतो. पण इथं काही टेबल दिलेला नाही त्यामुळे इथं समांतर आरक्षणाच्या जागा नाहीत असं आपण गृहीत धरूया. तर पुढे आपल्याला 79 जागा आपण घेतोय याच्यामध्ये. त्यानंतर 1 ते 5 चा गट घ्यायचा आहे. मराठी माध्यम आहे. ऑल सब्जेक्ट इथं 79 जागा येतील. आणि आता याचा कट ऑफ काय राहते ते बघायचे आपल्याला. 134 ते 146 हा याचा कट ऑफ मित्र हो राहणार आहे. त्यानंतर यांच्याच जागा आता आपल्याला यांचा कट ऑफ आपल्याला 6 ते 8 साठी जे वेगवेगळे विषय आहेत त्याचा बघायचा आहे. 6 ते 8 साठी बघा गणित आणि विज्ञानच्या 83 जागा आहेत. तर 6 ते 8 साठी गणित आणि विज्ञान बघू आपण यांचा काय कट ऑफ येते. 6 ते 8 मीडियम मराठी आहे. गणित व विज्ञान आहे.
यांच्या वाट्याला 79 पद येतात. जरी तिकडे 83 जागा असतील तरी वाट्याला 79 येतात टोटल मधून, म्हणून आपण 79 ठेवलेले आहेत. हे सुद्धा लक्षात घ्या, नाही तुम्हाला गणित आणि विज्ञानचे 83 पद आहेत आणि खाली तुमचा आकडा 79 दिसते, तर ते संयुक्त आरक्षण आहे. म्हणजे 1 ते 4 लाही आहे, 6 ते 8 लाही आहे आणि टोटल पैकी 79 आहे त्याच्या वाट्याला येतात. म्हणून आपण तिथं 79 पद नमूद केलेले आहेत. त्यानंतर यांचा जो काही TIT चा कट ऑफ येते 125 ते 137 येते गणित आणि विज्ञानासाठी, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरं, आता तिथं काही भाषा विषयाच्या पण जागा आहेत. तर भाषा विषयाच्या जागा बघू आपण, त्याचा काय कट ऑफ येणार आहे ते. इंग्रजी भाषा असेल त्याच्यामध्ये इंग्रजी आहे, मराठी आहे आणि हिंदी आहे. अगोदर आपण इंग्रजीचा घेतोय. इंग्रजी भाषा घेतलेली आहे मी. समांतर आरक्षण तिथं दिलेलं नाही आहे. 79 पदे आहेत. याच्यावर जर आपण क्लिक केलं तर इंग्रजीचा काय कट ऑफ येतो तो आता बघू. 131 ते 143 हा इंग्रजीचा येतो. आता आपल्याला काय करायचं आहे, भाषा फक्त बदलायची आहे. इंग्रजीच्या ऐवजी इथं आपल्याला घ्यायची आहे मराठी. इथं मराठी भाषा घेतली आपण आणि 79 पद राहतील, कारण तेवढं त्यांच्यासाठी रिझर्व्ह पद तिथं दिलेले आहेत. ते 131 ते 143 सारखाच यांचा कट ऑफ राहतो. आता पुढे आपल्याला भाषा पुढची घ्यायची आहे हिंदी भाषा. काही जवळजवळ तेवढाच राहील असं वाटते. हिंदीचा कट ऑफ आपल्याला आता बघायचा आहे. एकशे 31 ते 143 या रेंज मध्ये त्याचा कट ऑफ राहणार आहे. पुढे आपल्याला घ्यायचंय पुढच्या ज्या जागा आहेत, अनुसूचित जमाती 68 आहेत. अनुसूचित जमाती 68 आणि याच्यामधल्या स्पेसाच्या 8 आहेत. तर अशा ह्या ज्या जागा आहेत त्या तुम्ही इथं जर बघितलं तर 76 येतात. तर या 76 जागांचं कॅल्क्युलेशन काय येते ते आता आपल्याला इथं बघायचं आहे. यांचा कट ऑफ काय राहणार आहे. इथं आपण 76चा आकडा घेणार आहे. हा 76चा आकडा मी इथे घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता 1 ते 5 मराठी माध्यम सर्व विषय 76 पद आहेत. त्याचा कट ऑफ बघायचा आपल्याला 135 ते 147 गुण असा त्याचा कट ऑफ येणार आहे. त्यानंतर यांचा पुढचा 6 ते 8चा कट ऑफ काढून बघू आपण. एका लँग्वेज साठी काढला तर बाकीचा जवळजवळ तोच येतोय, असा काही फारसा फरक पडत नाही. इंग्रजीसाठी काढून बघू आपण. 6 ते 8चा कट ऑफ काय येते ते. 83 पद आहेत, सॉरी 76 आहेत. 132 ते 144 गुण असा भाषा विषयाचा कट ऑफ या प्रवर्गाचा येतो. पुढचा प्रवर्ग आपल्याला घ्यायचा आहे. पुढचा प्रवर्ग आहे इथं विजा 3 आहेत, भज ब 4 आहेत. विजा 3, विजा अ याला 3 जागा आहेत. तर आता आपल्याला इथं विजा अ बघू आपण. विजा अ याच्यासाठी ज्या जागा त्यांनी तिथं रिझर्व ठेवलेल्या आहेत त्या 3 जागा आहेत. 3 जागा घेतल्या आहेत. त्यानंतर आपल्याला 1 ते 5चा गट घ्यायचा आहे. ऑल सब्जेक्ट येतील. इथं 3 पद आलेले आहेत. याचा कट ऑफ बघायचा आहे. विजा अ चा, विजा अ चा कट ऑफ आलेला आहे 153 ते 165. 153 ते 165. त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे 6 ते 8. त्यानंतर इथं विषय घेतो मी इंग्रजी आणि आता याचा कट ऑफ बघू आपण भाषेचा 6 ते 8चा. हा येणार आहे 153 ते 165 असा कट ऑफ येतोय. पुढला प्रवर्ग घेऊ आपण. पुढला प्रवर्ग जो आहे तो भज ब आहे. यांना 4 जागा आहेत. भज ब ला 4 जागा आहेत. आपण एस्टिमेटर मध्ये जाऊ आणि भज ब ला 4 जागा देऊया.
NTB यांच्या जागा आहेत 4, म्हणून मी इथे 4 नमूद करतो. इथं आपल्याला गट निवडायचा आहे, 1 ते 5 गट, मराठी माध्यम आणि 4 पद आहेत. आता यांचा आपल्याला कट ऑफ बघायचा आहे. यांचा कट ऑफ 153 ते 165 आहे. 153 ते 165. आता आपल्याला याला भाषा विषयासाठी पाहायचं आहे. इथं आपल्याला गट घ्यायचा आहे 6 ते 8, विषय घ्यायचा आहे इंग्रजी, आणि यांचा कट ऑफ काय येते तो आता बघू आपण. इंग्रजी यांचा कट ऑफ काढू आपण इथं 152 ते 164. 152 ते 164 ब चा काढलेला आहे आपण. पुढे आपल्याला जायचं आहे क चा घ्यायचा आहे आपल्याला. क याच्यासाठी 6 जागा आहेत. क साठी 6 जागा. क याच्यासाठी दिलेल्या जागांची संख्या आहे 6, 6 जागातल्या. त्यानंतर गट घ्यायचे आपल्याला 1 ते 5 सर्व सब्जेक्ट. आणि आता काय कट ऑफ देते आहे बघू आपण. कट ऑफ जर काढला तुम्ही 153 ते 165, 153 ते 165, हाच कट ऑफ आता 6 ते 8 साठी काढू, कारण तिथं 6 ते 8 ची जागा आहेत. 6 ते 8 इथं तुम्ही मराठी घ्या, इंग्रजी घ्या, हिंदी घ्या, तो जवळजवळ सारखाच येतोय. आपण क्लिक केल्यानंतर खाली कट ऑफ येणार आहे 151 ते 163 गुण याच्या दरम्यान तो कट ऑफ राहू शकतो. पुढे आपल्याला घ्यायचं आहे ड 17 जागा आहेत. ड 17 जागा. इथं आपल्याला ड घ्यायचा आहे, म्हणजे NTD यांच्या जागा आलेल्या आहेत. यांच्या याच्यावर 17 जागा त्यांनी दिलेल्या आहेत. त्या 17 जागा आपण इथे घेणार आहे. 1 ते 5 चा कट ऑफ आपण काढणार आहे. आणि 1 ते 5 चा कट ऑफ काढत असताना काय कट ऑफ येते ते आता आपलं एस्टिमेटर काय दाखवत ते बघायचं आपल्याला. 17 मध्ये टाकलेले आहेत आपण. 149 ते 161, म्हणजे पदाची संख्या वाढली की कट ऑफ कमी, असा याच्यामध्ये प्रमाण राहतं. पुढे यांचंच आपल्याला 6 ते 8 साठी बघूया. 6 ते 8 त्याच्यानंतर यांचा इंग्रजी विषय घेऊया. 17 पद आहेत. यांचा कट ऑफ काय आहे तो आपल्याला बघायचा आहे. 146 ते 158. पुढचा प्रवर्ग घेतोय मी प्रवर्ग आहे ओबीसी. आणि आपले जे जिल्हा परिषद आहे ते जळगाव जिल्हा परिषद आपण आता माहिती घेतोय मित्र. जळगाव जिल्हा परिषद इथं इतर मागासवर्गीय ओबीसी साठी 58 जागा आहेत. तर आपण 58 घेऊ, आणि खुल्या प्रवर्गासाठी 8 आहेत. इथं कॅटेगरी घ्यायची आपल्याला ओबीसी. यांच्यासाठी ज्या जागा आहेत त्या 58 जागा त्यांनी दिलेल्या आहेत. इथं मी 58 जागा घेतोय. त्याच्यानंतर 58 जागा घेतल्या आहे. त्यानंतर आपल्याला 1 ते 5 चा गट घ्यायचा आहे, ऑल सब्जेक्ट. आणि यांचा कट ऑफ पाहायचा आहे ओबीसीचा जळगाव जिल्हा परिषद मध्ये काय येते तो. 138 ते 150, 138 ते 150. आणि हाच कट ऑफ मला आता 6 ते 8 साठी बघायचा आहे भाषा विषयासाठी. 6 ते 8 भाषा विषय घेऊ आपण इंग्रजी. आणि या इंग्रजी विषयाचा काय कट ऑफ येते ते आपल्याला आता बघावं लागणार आहे.
135 ते 147 हा कट ऑफ राहणार आहे जळगाव जिल्हा परिषद मध्ये भाषा विषयाचा 6 ते 8 साठी. पुढला जो प्रवर्ग आहे तो खुल्ला प्रवर्ग आहे, त्याच्यासाठी त्यांनी 2 जागा दिलेल्या आहेत. त्या 2 जागा आता इथं मी नमूद करतो. जळगाव जिल्हा परिषद मध्ये खुल्ला प्रवर्ग आहे. आपल्याला या मेनू मधनं खुल्ला प्रवर्ग सिलेक्ट करायचा हा केलाय आपण. त्याला 2 जागा द्यायच्या आहेत. ह्या 2 जागा आपण दिलेल्या आहेत. त्यानंतर गट आपला 1 ते 5 आहे. आता हा खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ जळगाव जिल्हा परिषदचा काय राहणार आहे तर 153 ते 165, कारण जागेची संख्या फारच कमी आहे, त्यामुळे कट ऑफ वाढतोय मित्र, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पुढची जिल्हा परिषद आपल्याला कोणती दिलेली आहे आपल्या याच्यामध्ये ते घेऊ. आता जळगाव जिल्हा परिषदच आहे प्राथमिक, पण माध्यम आहे उर्दू, आणि उर्दू माध्यमाच्या ज्या काही जागा आहेत त्याचं रिझर्वेशन खाली त्यांनी दिलेलं आहे. अनुसूचित जातीसाठी 63 आहे. बघा याच्यामध्ये 1 ते 4 150 जागा आहेत. 6 ते 8 गणित विज्ञान 37 जागा आहेत, आणि भाषा उर्दू साठी 18 जागा. असे एकूण 205 जागा आहेत. 205 पैकी अनुसूचित जातीसाठी 63 जागा त्यांनी दिलेल्या आहेत. अनुसूचित जाती याच्यासाठी त्यांनी 63 जागा तिथं नमूद आहेत, म्हणून आपण इथं 63 ची फिगर घेतोय, हे टाकते आपण. 1 ते 5 माध्यम त्यांचा आता उर्दू आहे, आपण इथं उर्दू माध्यम घेणार आहे, आणि ऑल सब्जेक्ट येणार आहे. आणि याचा कट ऑफ काय येईल ते बघू आपण. त्यांच्यासाठी 63 पद येणार आहेत, आणि त्याचा कट ऑफ येणार आहे 129 ते 41. आता याच्यामध्ये काही पद गणिताचे आहेत ते घेऊ आपण. 6 ते 8 साठी 6 ते 8 विषय आहे गणित आणि विज्ञान हा निवडलेला आहे, आणि याचा कट ऑफ काय येईल ते आता बघायचं आहे आपल्याला. त्या 63 पदामध्ये ते उमेदवार 120 ते 132, 120 ते 132 हा याचा कट ऑफ येणार आहे. पुढे चालायचं आपल्याला. पुढचा प्रवर्ग बघू आपण. पुढचा प्रवर्ग आहे अनुसूचित जमाती 25 आहेत, आणि पेसा 26 घेतोय. 26 जागा आहेत एसटी साठी. आपण 26 जागा घेतोय. या 26 जागा घेतलेल्या आहेत. 1 ते 5 उर्दू माध्यम, आणि याचा कट ऑफ राहणार आहे 26 पद येतात. 138 ते 150 हा यांचा कट ऑफ येतो. पुढे आपल्याला इथं 6 ते 8 साठी यांचं गणित आणि विज्ञान उर्दू माध्यमाचं गणित आणि विज्ञान. आता यांचा कट ऑफ पाहायचं आपल्याला काय येते ते. 26 पद आहेत. 129 ते 141 अंदाजित त्यांचा कट ऑफ येऊ शकतो. कुठली कॅटेगरी घेऊ आपण. कुठली कॅटेगरी आहे. विजा 6 आहेत, ब 6 आहेत, विजाच्या 6 जागा आहेत. इथं मी 6 जागा नमूद करतो. 1 ते 5 उर्दू माध्यम, त्याचा काय कट ऑफ राहील ते बघू आपण. 6 पदांचा 146 ते 158 हा त्याचा कट ऑफ राहणार आहे.
कुठला प्रवर्ग त्यांनी दिलेला आहे इथं? ब 6 जागा आहेत, तर हा जवळपास सारखाच राहणार आहे. क 21 आहेत. आता आपण क घेणार आहोत, कारण यांच्या 21 जागा आहेत. तर 21 जागा आपण नमूद करणार आहोत. त्याच्यानंतर आता यांचा कट ऑफ काढावा लागेल आपल्याला. जळगाव जिल्हा परिषद माध्यम उर्दू आहे, हा 139 ते 151. पुढे जायचंय आपल्याला. पुढे आहे ड 17 आहेत. ड घेऊ आपण, 17 जागा आहेत. NTD आणि इथं जागा दिलेल्या आहेत 17. त्यानंतर आता याचा कट ऑफ आपल्याला काढावा लागेल. 17 जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर याचं कट ऑफ काय आहे ते बघू आपण. 141 ते 153. पुढचा प्रवर्ग येतोय इतर मागासवर्गीय 55 आहेत. आता 55चा कट ऑफ काय आहे ते बघू आपण. ओबीसीचा ओबीसी जागा दिलेल्या आहेत 55 उर्दू माध्यमाच्या आहेत ह्या. आणि याचा कट ऑफ आपण काढणार आहे आता. एकशे 31 ते 143. पुढे ज्या जे रिझर्वेशन दिलेलं आहे ते दिलेलं आहे विशेष मागास प्रवर्ग 10 आणि EWS 1. विशेष मागास प्रवर्ग यांच्या जागा दिलेल्या आहेत 10. आपण 10 जागा टाकणार आहे. आणि यांचा कट ऑफ काय येते ते आता आपल्याला बघायचं आहे. यांचा कट ऑफ आहे 144 ते 156. आणि पुढलं याच्यामध्ये दिलेलं आहे EWS आहे. तर आता आपल्याला EWS साठी किती जागा आहेत ते बघू आपण याच्यामध्ये दिलेल्या. आर्थिक दुर्बल घटक EWS. EWS च्या जागा 1 आहे. आणि त्या 1 जागेचा काय कट ऑफ राहणार आहे. इथे एक जागा आलेली आहे आणि याचा कट ऑफ आपल्याला काढायचा आहे 150 ते 162. तर अशा प्रकारे आपण आलेलो आहोत जळगाव पर्यंत. त्याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओमध्ये आपल्याला ही मालिका अशी सुरू ठेवायची आहे आणि बुलढाणा जिल्हा परिषद पासून आपण पुढे आणखी कट ऑफ काढूया. त्याच्यानंतर नेक्स्ट आणखी व्हिडिओ मी टाकणार आहे, त्याच्यामध्ये बुलढाणा जिल्हा परिषद आणि सगळं सिंधुदुर्ग वगैरे जे काही असेल, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, नाशिक सर्व जिल्हा परिषदचे कट ऑफ आपण टाकण्याचा प्रयत्न करू. तसं याला वेळ लागतो मित्र काढायला, त्यामुळे एका व्हिडिओमध्ये फारही झालं तर 3 जिल्हा परिषद आपण 12-36 म्हणजे आपल्याला याच्या जवळपास 12 व्हिडिओ बनवावे लागतील. त्याशिवाय म्हणजे हे काही शक्य नाही. तर आजच्या या चर्चेला सध्या मी पूर्णविराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल.